एक खूप मोठी गायक होती कुवेतमध्ये. तिचं नाव नोरा होतं. हॉटेलच्या टेलिफोनवर तिला कॉल आला, आम्हाला तुम्हाला आमच्या लग्नात बोलवायचं आहे, तर तुम्ही याल का? त्या लोकांना सगळ्यांना घेऊन ती लोकं त्यांच्या गाडीत निघतात. तितक्यात नोरानी एक गोष्ट नोटीस केली. त्यांनी बघितलं की जे लोक नाचत होते ना, पण त्यांचे जे पाय होते ना, ते माणसाचे पाय नव्हते तर एका ह्या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गूढ गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तर ही जी दुसरी स्टोरी आहे ना, ही जेव्हा मी ऐकली होती ना, तेव्हा मीही घाबरलो होतो. हे बऱ्याच यूट्यूब चॅनल्सनी ही गोष्ट घेतली आहे आणि ह्या गोष्टीची दखल ही कुवेतची गोष्ट आणि कुवेत गव्हर्नमेंटनी तिकडच्या पोलिसांनीही घेतली आहे. ही गोष्ट एका नोरा नावाच्या एका सिंगरची आहे आणि ही जेव्हा घटना तिच्यावर घडली त्यानंतर तिने गाणं सोडून दिलं. तिला एवढा मोठा धक्का बसला की ती कोणाशीच बोलायची नाही त्यानंतर. आणि म्हणजे तिकडचे लोक होते ना, तेही त्या गोष्टींना घेऊन बऱ्याच वर्षापर्यंत खूप जास्त घाबरलेले होते. इव्हन आताही तिकडे ही गोष्ट खूप जास्त प्रचलित आहे, पॉप्युलर आहे. ही गोष्ट आहे 1997 मधली. एक खूप मोठी गायक होती कुवेतमध्ये. तिचं नाव नोरा होतं. सगळे लोक तिला ओळखायचे. ती स्वतःचा बँड वगैरे होता तिचा आणि ती खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये परफॉर्म करायची आणि बरेच पॉप्युलर होती. ठीक आहे. तुला जर माहिती आहे की आपल्या जेव्हा भारतात लग्न असतो ना, तेव्हा लोकांना सगळ्यात जास्त लोकांचं आकर्षण कोणत्या गोष्टीवर असतं, ते म्हणजे एकतर जेवण आणि दुसरं म्हणजे जागा, डेकोरेशन आणि कसं लग्न होतं, केवढं ग्रँड होतं, बरोबर. पण हे जे अरब देश आहेत ना, तिथे ह्या गोष्टी थोड्या वेगळ्या असतात. तिथे तुम्ही कोणत्या कलाकारांना बोलवताय त्यांच्यावर तुमचं एक स्टँडर्ड डिसाईड केलं जातं. त्यावरून म्हणजे तुमचं एक स्टेटस बोलायला गेलो तर तुमची तुमची ऐपत ठरवली जाते की तुम्ही केवढे मोठे आहात. तर तिथे आहे ना, हे जे कलाकार असतात, गायक झाले किंवा डान्सर वगैरे झाले, त्यांना खूप जास्त एक लग्नात बोलवून म्हणजे खूप जास्त एक रिस्पेक्ट दिली जाते, खूप जास्त पैसा दिला जातो. आणि तुम्ही केवढा मोठा गायक बोलवाल तेवढं तुमची एक इज्जत असेल, असं तिकडे म्हटलं जातं. तर ही जी नोरा होती ना, तिला बऱ्याच अशा लग्नात वगैरे, ठीक आहे, आणि अरेबिक लोक तर तुला माहिती आहे, शेख लोक, पैसा, पूर्ण फुल ऑन खूप मोठा ग्रँड लग्न वगैरे त्याचं होतं. तर नोराचं तेच होतं. ती खूप वेगवेगळ्या ठिकाणी जायचे, खूप वेगवेगळे लग्न अटेंड करायची आणि तिचा जो क्रू होता तो नेहमी जायचा आणि गाणे वगैरे गायचे. एक रात्री असंच झालं, नोरा जस्ट तिचं इव्हेंट वगैरे संपवून तिच्या हॉटेल रूममध्ये आली होती आणि तिथे तिने काहीतरी जेवण वगैरे ऑर्डर केलं होतं. तितक्यात बरोबर तिला तिच्या हॉटेलच्या टेलिफोनवर तिला कॉल आला. कारण त्यावेळी टेलिफोनच होते, मोबाईल फोन म्हणजे एवढे पॉप्युलर नव्हते, बरोबर, आणि सगळीकडे नसायचे. तर तिला टेलिफोनवर कॉल आला आणि तिकडून समोर एक एक मोठा अरबी माणूस तिच्याशी बोलत होता. तो बोलतो की ही नोरा बोलते का? आम्हाला तुम्हाला आमच्या लग्नात बोलवायचं आहे, तर तुम्ही याल का? तर ती बोलते कुठे आहे लग्न? तो बोलतो कुवेतपासून 1.5-2 तास आहे, आम्ही तुम्हाला म्हणजे घ्यायला येऊ. तर ती बोलते की 2-3 तास तेवढं तर मी करणार नाही, आता ऑलरेडी माझं शेड्यूल खूप बिझी चाललं आहे, तर मला तर नाही जमणार. तर तो माणूस जरा रागवला आणि तो बोलला की अरे आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो, तुम्ही या. तर नोरा बोलली पैशाची गोष्ट नाही, मला नाही यायचं आहे. तर तो अजून चिडला आणि बोलला तुला किती पैसे पाहिजे तू बोल आणि तुला यावं लागेल. तेव्हा तिने मुद्दामून अशी अमाऊंट सांगितली जे ऐकून तो नाकारेल. तिने तिच्या जी नॉर्मल तिची अमाऊंट असायची त्यापेक्षा 10 पट 11 पट जास्त अमाऊंट सांगितली. आणि ते ऐकून तो समोरचा माणूस बोलला ठीक आहे, एवढं तुला पे होऊन जाईल, ह्या तारखेला तुला इथे इथे यायचं आहे, त्याच्यापुढे आमची गाड्या तुला घ्यायला येतील. तुला ठीक आहे ना बाबा, मला एवढे जर पैसे ऑफर होत आहेत तर काय टेन्शन आहे. तिने त्या क्रूला वगैरे सांगितलं. दुसऱ्या दिवशी त्याच हॉटेल रूममध्ये तिला एक लेटर आला, एन्व्हलप आला आणि त्या एन्व्हलपमध्ये ती अमाऊंट होती. एवढी मोठी अमाऊंट तिला आली होती, नगदी. हां, नगद नगद पैसे तिला आले होते. ठीक आहे, तेवढे पैसे. ती बोलली की ठीक आहे चला जाऊया तिथे. तर तो दिवस फायनली येतो. ती तिच्या क्रूला घेऊन, जे तिच्या बँडमध्ये मेंबर्स असतात, सिंगर असतात, त्या लोकांना सगळ्यांना घेऊन ते लोक त्यांच्या गाडीत निघतात. ते लोक त्या सिटीची जी शहर असतो त्याच्या एकदम कोपऱ्यात पोचतात आणि तुला माहिती आहे त्या जागी पूर्ण वाळवंट आहे, सगळीकडे डेझर्ट 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 तेच आहे. तर ते लोक त्या एकदम शहराच्या एकदम कोपऱ्याला, एकदम टोकेला पोचतात. आणि तिथे जाऊन बघतात तर 2-3 अजून गाड्या त्यांना घ्यायला आलेल्या असतात. आता त्या गाड्यांना ते फॉलो करतात. ते लोक शहरापासून लांब जात असतात, असं त्या रेगिस्तानमध्येच पूर्ण ते लोक जात असतात. ठीक आहे, मागे वळून बघतायत तर समोर बाजूबाजूला काहीच नाही आहे, सगळीकडे फक्त वाळवंट, दुसरं काहीच नाही.
नोरा स्वतः विचारात पडले की मी एवढ्या वर्षांपासून इथे राहते. ती 35 वर्षाची होती आणि आता ती तिच्या करिअरच्या पण एकदम पीकमध्ये होती. हां, ती बोलली मी एवढ्या वर्षांपासून इथे राहते पण मी ही जागा कधी आली नाही. ते स्ट्रेंज आहे, म्हणजे इथे कधी आलीच नाही कारण काय वस्ती वगैरे नव्हतीच तिथे. चालतंय जवळजवळ 1.5-2 तास, जवळजवळ त्यांना 2.5-3 तास लागले तिकडे पोचायला. जाईपर्यंत सूर्यही मावळलेला होता, सूर्यास्त झाला होता आणि अंधार अंधार झाला होता. ठीक आहे, फायनली त्यांची गाडी थांबली. नोरा समोर बघते तर एकदम आलिशान महल तिच्या समोर होता. ताजमहलपेक्षा पण मोठा, म्हणजे एकदम ग्रँड असं वाटत होतं आणि त्याला पूर्ण असं सजवलेलं होतं दिव्याने वगैरे. एकदम एकदम असं लग्न घर कसं असतं ना त्याच्यापेक्षा एकदम वरती, म्हणजे एकदम ग्रँड त्या लोकांनी तिथे बनवलं होतं. सगळे नोकर चाकर लोक फिरतायत, एवढे लोक म्हणजे जवळजवळ 1000-1500 लोकांपेक्षा जास्त लोक तिथे होते आणि मस्तपैकी सगळं काही एकदम भारी बनवलेलं. नोरा त्याच्या टीमना घेऊन आतमध्ये गेली आणि सगळं काही आवरायला लागली, म्हणजे बँड वगैरे ते लोक लावतात ना, ड्रम्स वगैरे लावू लागली, सिंगिंगची प्रॅक्टिस हळूहळू करू लागली. पण तिथे आतमध्ये जात असताना तिला खूप विचित्र वाटत होतं. म्हणजे जनरली ती कशी खुश असते ना, आणि आता तर तिला जास्त खुश असायला पाहिजे कारण पैसा पण एवढा मिळाला होता. बरोबर, पण तरी पण आहे ना ती खूप जास्त सॅड असते कारण त्या ओव्हरऑल त्या जागेचीच एनर्जी खूप वाईट असते, म्हणजे खूपच घाणेरडी वाटत असते त्याला. तिला कसं पण नेगेटिव्हिटी भरपूर होती. हां, नेगेटिव्हिटी होती. तिचं असं होतं की मला आता फक्त गाऊन निघायचं आहे, मी माझं काम करणार आणि मी निघून जाणार, तसं तिने ठरवलं होतं. आता गेले नोरासोबत तिचे जे दुसरे सवंगडी होते ते गाणं वगैरे प्रॅक्टिस करतात, प्रॅक्टिस सेशन वगैरे त्यांचं सुरू आहे. समोर बघतात तर एकदम श्रीमंत शेख फिरतायत, पूर्ण सोनं वगैरे घालून, त्यांच्या बायका वगैरे. पण तिथे एक गोष्ट विचित्र होती, ती लोक जी बोलत होते खूप जुनी अरबी होती. म्हणजे आताच्या नवीन ह्याच्यात तुला माहिती आहे की आपण तसं बोलत नाही, म्हणजे भाषा ही बदलते ना, भाषा ही इव्हॉल्व्ह होते. पण ती खूप जुनी अरबी होती, म्हणजे तिने ऐकलीसुद्धा नव्हती एवढी जुनी अरबी, जी तिने एकदम जुन्या पिक्चरमध्ये बघत त्या प्रकारची भाषा ते लोक बोलत होते. आणि इव्हन ज्या बायका, ज्यांचा जो ड्रेस कोड होता आणि जे कपडे होते ना तेही खूप एकदम जुन्या, जवळ 200-300 वर्ष जुन्या ह्याचे होते कपडे. तसं होतं, त्याला ते खूप विचित्र वाटत होतं. पण ती बोलली की जाऊ दे, असतील कोण लोक, ती आपलं गाण्याचं वगैरे काम त्यांचं चालू होतं. आता फायनली त्यांचं ते इव्हेंटला सुरुवात होणार होती. ते लोकही थोडे रेडी वगैरे झाले, नोरा तिची टीम वगैरे रेडी झाली आणि त्यांचे सुरू झालं. हळूहळू आता लोक येत होते, ते वेटर फिरत होते जेवण वगैरे घेऊन, असं सगळं. आता हळूहळू हे लोक गात होते तर लोक नाचायलाही लागले. नवीन लोक येत आहेत, जॉईन होत आहेत, नाचतायत. नोरा आणि त्याच्या टीमलाही मजा येते, गात आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्यात नोराने एक गोष्ट नोटीस केली. तिने बघितलं की जे लोक नाचतायत ना ते नॉर्मल नव्हतं. म्हणजे एका टायमाला जवळजवळ 300-400 लोक नाचत होते, पण ते असे नाचत होते ना, म्हणजे समज एकाचा हात हलला ना असा, तर दुसऱ्याचा पण हात हलतोय, तिसऱ्याचा पण हात हलतोय, चौथ्याचा पण हात, सेम डायरेक्शन, सेम पोझिशन, सेम हात. एकाने मान हलवली तर दुसरा पण मान हलवतोय आणि सगळे मान हलवत आहेत. तिला एक गोष्ट समजली की सगळे लोक एक सिंक्रोनाइज पद्धतीने नाचत आहेत. समजलं, म्हणजे रोबोट असतात ना, रोबोट, एक कोणी हात वरती केला तर सगळे. आणि ते गोष्ट त्यासाठी विचित्र होती कारण असं कोणी नाही नाचत, नॉर्मल मनुष्य असे नाही नाचू शकत. पण तिने तेही इग्नोर करून ते आपलं गाणं गात होते. पण त्याच्यानंतर जवळजवळ 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाले, 4, 5, 6 तास झाले, तरी पण ते लोक काही दमत नव्हते. म्हणजे ते 300-400 लोक असेच नाचत होते त्याच ट्यूनमध्ये आणि त्यांची गती फास्ट होत होती. त्यांची नाचण्याची स्पीड, म्हणजे जे काही ते लोक थकायला पाहिजे, दमायला पाहिजे, बसायला पाहिजे, अजिबात नाही. त्यांची फक्त स्पीड वाढते आणि ते एकच सिंक्रोनाइज पोझिशनमध्ये नाचत आहेत. अचानक त्याच वेळी त्यांची जी अजून एक दुसरी सिंगर होती सलमा करून, तिला असं काहीतरी विचित्र दिसलं आणि जेवढ्यात ती नोराला बोलणार तितक्यात पूर्ण हॉलची लाईट गेली, ब्लॅकआउट. बरोबर 3 सेकंदांनी लाईट आली आणि त्यानंतर जे दृश्य नोराने बघितलं आणि त्याच्या टीमने बघितलं हे त्यांना स्वतःला समजत नव्हतं. त्यांनी बघितलं की जे लोक नाचत होते ना ते तसेच नाचत आहेत, पण त्यांचे जे पाय होते ना ते माणसाचे पाय नव्हते तर एका बोकडाचे पाय होते. इवन त्यांचे जे हात होते ते पण एक वेगळ्याच प्राण्याचे, म्हणजे बॉडी माणसाची होती पण हात आणि पाय दुसऱ्या यांचे होते. आणि त्यावेळी त्यांना काहीच नाही समजलं. जी सलमा होती ती जोरात ओरडली, यल्ला यल्ला करून, म्हणजे इमर्जन्सी किंवा इथून निघा,
कोरोना तर त्यांचा पूर्ण क्रू एक सोबत धावू लागला. जेवढ्या ताकदीने धावू शकतात तेवढ्या ताकदीने धावत होता. आणि ते जे विचित्र दिसणारे माणसं होते हे त्यांच्या मागे पळत होते. हे लोक जीव तोडून पळाले आणि फायनली त्यांना त्यांची गाडी दिसली. पटकन जाऊन त्या गाडीत बसल्या आणि त्याने गाडी परत त्यांच्या घराकडे फिरवली. दुसऱ्या दिवशी नोरा परत त्याच हॉटेलमध्ये गेली जिथे तिला कॉल आला होता. त्याने ती माहिती वगैरे काढली आणि त्या नंबरवर तिने परत कॉल केला. 4 माणसाचा कॉल आला होता ना, तो नंबर तिला इनव्हॅलिड म्हणून दाखवला. कोणाचा कॉलच लागत नव्हता. इवन तिने तो एन्व्हलप होता ना ज्या कुरिअर कंपनीकडून तिला पैसे आले होते, इवन तिने त्या कंपनीलाही रीच आऊट केलं आणि विचारलं की हा मला कोणीही पाठवलं, मला जी माहिती द्या. आणि त्या कंपनी पण जरा माहिती वगैरे काढली, पण त्यांनाही काहीच माहिती नाही की हे तिला कोणी पाठवलं, कुठून आलं, काय आलं. आणि त्या दिवशी नोराने हे जाऊन पोलिसांनाही कंप्लेंट केली. आणि पोलिसांना पण, कारण ती खूप मोठी हस्ती होती तिकडची, पोलिसांनी जरा ॲक्शन घेतली आणि तिच्याबरोबर त्या जागेवर गेले जिथे त्या लोकांनी ते परफॉर्म केलं होतं, जिथे तो महल होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते तिथे गेले तिथे समोर काहीच नव्हतं. फक्त लांबपर्यंत फक्त वाळवंट होता. तिथे जाऊन पोलीस देखील शॉक झाले. पोलिसांना वाटलं तुम्ही ठीक आहात ना, म्हणजे काय तुम्हाला आजारपण वगैरे. तर ती बोलली मी ठीक आहे आणि हे जर माझ्याबरोबर झालं असतं ना तर ठीक होतं, पण हे मला माझ्या क्रू बरोबर पण झालं आहे. अशा एक गोष्ट 7-8 जणांबरोबर कशी होऊ शकते. तिथे काहीच बंगला, काहीच महल नव्हतं, कोणतेच लोक नव्हते. पण तिथे एक गोष्ट होती, समोर तिने त्यांच्या टायरचे निशाण पाहिले. याचा अर्थ हेच होतं की ते लोकच रात्री तिथे आले होते, पण आता तिथे काहीच नव्हतं. पोलिसांनी कंप्लेंट वगैरे रजिस्टर केली आणि सगळ्या त्या गोष्टी झाल्या. पुढे जाऊन ती जी नोरा होती ती त्यांची ते गुरु असतात, धर्मगुरू वगैरे, मौलाना वगैरे असत्या, तिथे वगैरे गेली आणि त्यांना देखील त्यांनी हे प्रश्न विचारलं. त्या मौलानांनी सांगितलं की तू बरोबर बोलतेस, तुझ्याबरोबर झालंही असेल, पण ज्यांचं लग्न तू अटेंड केलंस ना, ज्यांच्या लग्नात तू गायलीस, ते नॉर्मल मनुष्य नव्हते, तर ते जिन होते. आणि तुला माहिती आहे की असं बोललं जातं की आपल्या खूप सारे मल्टिवर्स असतात. म्हणजे असं ह्या जगात जर हा रिकी आहे तर दुसऱ्या जगात पण असाच रिकी असू शकतो आणि तो कदाचित काही दुसरं काम करू शकतो. आणि असे मल्टिवर्स असू शकतात असं बोललं जातं. आणि तशाच प्रकारे जिनचं पण एक वेगळं युनिवर्स आहे आणि ते कधी कधी आपल्या युनिवर्ससोबत क्लॅश होऊ शकतं, कनेक्ट होऊ शकतं. आणि त्यावेळी जेही ते लोक बोलतील ते आपल्याला करायचं आहे. आणि जर आपण नाही केलं तर तिकडून परत येणं हे आपल्यासाठी अशक्य आहे, एकदम कठीण, म्हणजे होऊच नाही शकत. आणि त्या दिवशीपासून ही गोष्ट पूर्ण कुवेतमध्ये पसरली आणि तिकडचे लोकही खूप घाबरले. इवन जी नोरा होती तिने त्यानंतर आयुष्यभरात कधीच गाणं गायलं नाही. एवढी मोठी सिंगर जी तिच्या करिअरच्या पीकमध्ये होती, तिने कधी गाणं गायलं नाही. इवन जे क्रू मेंबर होते ते जे होते त्यांनाही खूप मोठा धक्का बसला नाही. अजूनही लोक अशा ठिकाणी जायला घाबरतात. आता तूच विचार कर ना की हे जे वाळवंट आहे, आपण त्याच्या आधी जे समुद्र बोललो, ह्यांच्यात बरेच असे राज असतील. तुला माहिती तिकडे खूप लोकांना असं मिराज दिसतं की जिथे काहीच नसतं तिथे अचानक दिसायला लागतं. ते माणसांच्या मनाबरोबर खेळतं किंवा माहिती नाही, बऱ्याच गोष्टी त्यांचे उत्तर खरोखर आपल्याकडे नाही आहेत जर बघायला गेलो तर, पण ते एक्झिस्ट करतात. आता समज मी बोलू शकतो की चल ती खोटी बोलत असेल किंवा काय बोलत असेल, तिचं काम सोडून दिलं, पूर्ण करिअर सोडून दिलं आणि तिला खोटं बोलायची गरज काय नक्की, काय भेटतच नाही. हा म्हणजे काय नसतं, काय हे असतं तर वेगळी गोष्ट, काहीतरी तिला मिळत असतं तर वेगळी गोष्ट आहे. ती पॉप्युलर होती. ती त्या एक लेवलवर होती आणि मग तिच्याबरोबर अशी गोष्ट झाली. अशा बऱ्याच इव्हन आपण बोलतो ना, अशा बऱ्याच लोकांबरोबर अशी गोष्ट होते. म्हणजे ही गोष्ट तू माहिती नाही मला ऐकलीस की नाही पण. आणि मंडळी, पुढच्या गोष्टीकडे जाण्याआधी मला हे सांगायचं आहे की तुमच्यापैकी बरेच लोक आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत. जर तुम्हाला कधीही याचे कोणत्याही गोष्टी आवडल्या असतील, जर तुम्हाला हा चॅनल बघायला मजा येत असेल, आपला वंकस पॉडकास्ट बघायला जर तुम्हाला मजा येत असेल, तर मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. कारण यूट्यूब अल्गोरिदम असंच वर्क करतो, जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता, जेव्हा तुम्ही बेल आयकन दाबता, तेव्हा तुम्हाला जेव्हा आपण नवीन व्हिडिओज टाकतो तुम्हाला दाखवले जातात आणि चॅनललाही ग्रोथ तशीच येते, अजून लोकांपर्यंत पोहोचतो. तर तुम्हालाही आपल्या ग्रोथमध्ये हेल्प करायची असेल तर प्लीज सबस्क्राईब करा.